नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी. आज ठळकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. काय काय घडणार आहे आज दिवसभरात हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आज राज्यामध्ये महत्त्वाची एक घडामोड होणार आहे, ती म्हणजे राज्यातल्या जे सरकार आहे त्यांच्या समन्वय समितीची आज बैठक होती. शिवसेना आणि भाजपच्या समन्वय समितीची ही पहिलीच बैठक होणार आहे आणि त्याचबरोबर आज बजेट अधिवेशनाचा दिल्लीमधला दुसरा दिवस आहे. लोकसभेमध्ये आज महत्त्वाचं वादग्रस्त असं भूसंपादन विधेयक मांडलं जाणार आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. काय काय घडतंय आणखी तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण सुरुवात करूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सनी. सेना भाजपमध्ये धुसफूस सुरूच, पण आज होणार समन्वय समितीची पहिली बैठक. सामन्यातल्या टीकेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही चर्चेची शक्यता. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी 2 संशयितांची कसून चौकशी सुरू. आणखी एक बेवारस दुचाकी सापडली. खुनाच्या तपासाबाबत पोलिसांकडून काहीच माहिती मिळत नसल्यानं पानसरे कुटुंबीय नाराज. भीड़ कम होनी चाहिए, गंदगी कम होनी चाहिए और सुरक्षा होनी चाहिए. दरवाजावर उभं राहणं तर पहिल्यांदा बंद करा. पुस्तकं शिव्या देतात, बायका चढतात, बायकाला किती डबा देणार तर बायका चढतात. मुंबईत लोकलच्या समस्यांनी गाजलेल्या प्रवाशांचं रेल्वे मंत्र्यांकडे गारहाणं. सामान्य प्रवाशांबरोबरच अपंगांनाही येत आहेत अनेक अडचणी. प्लॅटफॉर्मच्या उंचीपासून अरुंद जिन्यांपर्यंत प्रवाशांना भेडसावतायत अनेक समस्या. विरोधकांचा वाढता दबाव पाहून भूसंपादन कायद्यांमधल्या तरतुदींमध्ये बदलाची शक्यता. जमीन संपादित करण्याआधी पंचायतीची परवानगी अत्यावश्यक करणार, सूत्रांची माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट. आज केजरीवाल जंतर मंतरच्या व्यासपीठावर राहणार उपस्थित. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वादग्रस्त वक्तव्य. धर्मपरिवर्तन हाच होता मदर तेरेसांच्या कामाचा मुख्य हेतू, पण भागवतांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याची संघाची सारवासारव. राज्य सरकारचा अध्यादेश धाब्यावर बसवून नवी मुंबईत सुरू आहे डान्स बार. पोलिसांचं मात्र दुर्लक्ष. डान्स बारवर पोलीस मेहरबान असल्याचा होतोय आरोप. एमडी ड्रग्जवर आता बंदी. नार्कोटिक्स ऍक्टमध्ये झाला समावेश. आयबीएन लोकमतच्या बातमीचा दणका. तो बोलतो कसा तरी वेगळाच असा टच वगैरे करतो. गोंदियातल्या समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमध्ये मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ. हॉस्टेलच्या सुरक्षा रक्षकाकडून छळ होत असल्याचा आरोप. सुरक्षा रक्षक वॉर्डनचा भाऊ. आणि एन श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका. ताशेरे ओढल्यानंतरही श्रीनिवासन अध्यक्षपदाच्या शर्यतीत कसे काय? सुप्रीम कोर्टानं विचारला खडा सवाल. श्रीनिवासन यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याची कारवाई होण्याची शक्यता. आपण सुरुवात करतोय महत्त्वाच्या एका बातमीपासून. सुरक्षा रक्षकानं कार पार्क करायला मनाई केली आणि त्यामुळे चिडलेल्या दुष्यंत चतुर्वेदी यांनी त्या सुरक्षा रक्षकावरच गोळीबार केलाय. दुष्यंत चतुर्वेदी हा काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा आहे. नागपूरमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. सुदैवानं सुरक्षा रक्षकाला कुठलीही दुखापत झालेली नाहीये. शनिवारी मध्यरात्री 1च्या सुमाराची ही घटना आहे. दुष्यंत चतुर्वेदीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपण बघतोय की अक्षरशः मुजोरी आहे ही. आपले वडील राजकीय नेते आहेत आणि त्यामुळेच केलेली ही मुजोरी आहे हे स्पष्ट दिसतंय. आपल्यासोबत आहे प्रवीण मुधोळकर. प्रवीण, काय नेमकं घडलंय? जर ही घटना झालेली असेल, अशा प्रकारे मारहाण झाली असेल, तर काय कारवाई दुष्यंतवर करण्यात आली आहे? केतकी, शनिवारी रात्रीची घटना आहे. रात्री पार्किंग पूनम चेंबर्स जो नागपूरचा भाग आहे त्या पूनम चेंबर्स मध्ये दुष्यंत चतुर्वेदी एका महिलेसोबत गेले होते आणि त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाने पार्किंगसाठी विचारलं की या ठिकाणी पार्किंग करता येणार नाही. त्यामुळे दुष्यंत चतुर्वेदी यांनी सांगितलं की तुम्हाला माहित नाही की मी कोण आहे. त्यामुळे दुष्यंत चतुर्वेदी यांचं तेव्हा भांडण झालं आणि तेव्हा त्यांना काही म्हटलं नाही. पण रात्री 1 वाजता दुष्यंत चतुर्वेदी परत आले आणि त्यांनी त्या गोळीबाराला धमकावलं आणि फायरिंग सुद्धा केलं आणि तिथून पळून गेला. त्यानंतर 2 दिवस पोलीस सुद्धा काही करत नव्हते आणि दुष्यंत चतुर्वेदी या प्रकरणात आहे हे सांगत सुद्धा नव्हते.
पण काल रात्री दुष्यंत चतुर्वेदींची गाडी जप्त करण्यात आली आणि दुष्यंत चतुर्वेदींनीच ही फायरिंग केली आहे हे स्पष्ट झालं. रात्री दुष्यंत चतुर्वेदीला दिवसभरात माहित होतं की पोलीस आपल्याला अटक करू शकतात या प्रकरणात, त्यामुळे त्यांनी रात्रीपर्यंत अटकपूर्व जामीन मिळवला. हा जामीन जो आहे हा अंतरिम आहे, हंगामी आहे. त्यामुळे आता पूर्ण जामीन म्हणजे पूर्णपणे जामीन आपल्याला कसा मिळण्यासाठी मोठे मोठे वकील जे आहेत त्यांच्याकडे धाव आता दुष्यंत चतुर्वेदींनी घेतली आहे. पण दुष्यंत चतुर्वेदी यांचं व्यक्तिमत्व त्या पद्धतीनं काही याच्यापूर्वी काही घटना घडलेल्या आहे त्या पद्धतीनं त्यांनी हे काम केलेलं आहे. सुदैवानं या प्रकरणामध्ये जो सुरक्षा रक्षक आहे त्याला कुठली इजा झाली नाही किंवा गोळीबारात जी म्हणजे गोळी जी चालली ती कोणाला लागली नाही, त्यामुळे सुदैवानं प्राणहानी कोणाची झाली नाही, कोणी जखमी झालं नाही. पण अशा पद्धतीनं माजी मंत्र्याच्या मुलांना वागणं हे काही शोभत नाही. आणि नक्कीच. आणि प्रवीण, खरं तर अत्यंत संतापजनकच आहे. केवळ आपले वडील माजी मंत्री आहेत आणि राजकीय नेते आहेत म्हणून आपण वाटेल ते करू शकतो, ही जी मुजोरी आहे या मुजोरीतून हे प्रकार घडतात. आणि इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणावर पोलिसांनी 2 दिवस काहीही पाऊल सुद्धा उचललेलं नाहीये. तर त्यानंतर 2 दिवसांनी फक्त गाडी जप्त केली. दुष्यंत चतुर्वेदी यांनी अटक व्हायच्या आधी स्वतःला जामीन, अटकपूर्व जामीन सुद्धा मिळवून घेतलेला आहे. आपण या बातमीवर लक्ष ठेवून असणार आहोत. पण आता सध्या वळूयात राज्यातल्या राजकीय बातमीकडे. सेना आणि भाजप समन्वय समितीची आज पहिली बैठक होणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होतीये. दिवाकर रावते, सुभाष देसाई, रावसाहेब दानवे हे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळातले वाद, दैनिक सामनाच्या अग्रलेखातून होणारी टीका या विषयांवर समन्वय समितीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 2 पक्षांमधल्या नेत्यांमध्ये वाद होत असतात, त्यावरही चर्चा होणार आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत मात्र पुढच्या बैठकीत चर्चा होणार आहे. यानंतरची बातमी धक्कादायक आहे. गोंदिया जिल्ह्यातून ही बातमी आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या समाज कल्याण विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार घडतोय. इथल्या वसतिगृहातल्या मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचं उघड झालंय. या वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकाकडूनच हा लैंगिक छळ होत असल्याचा या वसतिगृहातल्या मुलींचा आरोप आहे. या मुलींनी वॉर्डन सुजाता रामटेके आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे, पण तरीही कारवाई होत नाहीये. त्यामुळे आता मुलींनी मानवाधिकार संघटनेकडे तक्रार केली आहे. हा सुरक्षा रक्षक वसतिगृहाच्या वॉर्डनचा भाऊ आहे. जब यहाँ आई उसके बाद में तो मुझे बहुत सारी समस्या और बहुत सारी चीजें सामने आई. यहाँ पे आने के बाद मुझे ये पता चला कि जो यहाँ पे गार्ड काम कर रहा है वो यहाँ की वार्डन मैडम का भाई है और वो लड़कियों के साथ में गलत हरकतें कर रहा है, शारीरिक छेड़छाड़ कर रहा है. और मैडम के पास कंप्लेन लेके अगर लड़कियां जाती है तो मैडम उसको डांट डपट के शांत कर देती है. और इन मैडम का यहाँ पे बहुत धाक है, लड़कियों बहुत डरी हुई थी. मुलींना म्हणजे तो बोलतो कसा तरी वेगळाच असा टच वगैरे करतात. तो खूप वाईट. किती दिवसापासून मागे तुम्हाला तो त्रास देत आहे? जेव्हापासून लागले ना सर ते इथं जॉबवर तेव्हापासून. कुठे राहतात ते? काय नाव आहे त्यांचं? मी आमच्या रूममध्येच राहतात, आमच्या हॉस्टेलमध्ये. त्यांचं नाव शाब्बास रामटेके आहे. पुढची बातमी बघूयात. बातमी आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाची. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांचा तपास काहीसा पुढे सरकलाय. पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. या दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोल्हापूरला गेलेलं मुंबई क्राईम ब्रांचचं पथक परतलंय. मारेकऱ्यांनी कॉम्रेड पानसरे यांना मारण्यासाठी 7.65 मिलीमीटरचं पिस्तूल वापरलं. नरेंद्र दाभोलकरांचा खूनही याच प्रकारच्या पिस्तुलानं करण्यात आला होता. 7 दिवस होतात का आणि एक काहीच सुगावा लागत नाही. पोलीस नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 1.5 वर्ष झालं. कॉम्रेड आणि आपण बघतोय की पोलिसांच्या तपासाबाबत मात्र आपण असमाधानी आहोत. आणि जर आयबीनं अलर्ट दिलेला असेल तर महाराष्ट्र सरकारनं त्याची दखल का घेतली नव्हती असा सवाल कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता सातपुते यांनी केलाय. आणि तसंच तपासाबाबत सुद्धा पोलिसांनी अजूनही पानसरे कुटुंबियांना काहीही माहिती दिली नसल्याचं स्मिता सातपुते यांनी म्हटलंय. आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पानसरेंच्या कन्या स्मिता आणि जावई बन्सी सातपुते यांनी पोलीस तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अजिबात आमच्याशी संवाद साधण्यात आलेला नाही आहे. आम्हाला त्या बाबतीत कोणती माहिती दिली जात नाही आहे. किंबहुना खरं तर त्यांनी द्यायला पाहिजे, सांगायला पाहिजे, पण ते आमच्यापर्यंत या बाबतीत पोचलेलेच नाही आहेत अजूनपर्यंत. आम्हीच माध्यमाशी संपर्क साधून सतत ही मागणी करतोय की अधिकाधिक लवकर या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजेत, नाहीतर हल्लेखोरांना किंवा हल्लेखोरांच्या मागे असणाऱ्या प्रवृत्तीला असं वाटेल की आमचं कुणी काही बिघडवूच शकत नाहीये. एकीकडे कुटुंबीय नाराज आहेत कारण त्यांना योग्य माहिती मिळत नाहीये, पण याच वेळेला कोल्हापुरात मात्र एक बेवारस मोटरबाईक सापडली. आपल्याला माहिती आहे की आधी सुद्धा एक मोटरबाईक सापडली होती कागलजवळ दूधगंगा नदीजवळ. ही स्प्लेंडर बाईक आढळली आणि या बाईकला नंबर प्लेट नव्हती. पोलिसांनी ही बाईक ताब्यात घेतली आणि आता त्याबद्दलचा आणखी तपास सुरू आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर आता कम्युनिस्ट पक्ष सत्याग्रह सुरू करणार आहे. कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या अस्थी 100 ठिकाणी नेऊन तिथे झाडं लावण्यात येतील आणि त्यानंतर सत्याग्रह सुरू करू असं कांगो यांनी म्हटलंय. तसंच शेतकरी, दलित, पाणी प्रश्न यावर आपण यापुढे लढा उभारणार असल्याचं सुद्धा कांगोंनी म्हटलंय. आज सकाळी 9 वाजता कॉम्रेड पानसऱ्यांच्या ज्यांना तिथे क्रिमेट करण्यात आलं होतं तिथे जाऊन आम्ही त्यांच्या अस्थी गोळ्या केल्या आणि त्या जवळजवळ 100 अशा फ्लास्कमध्ये घालून आमच्या विविध तालुक्यांना आम्ही दिलेल्या आहेत. आणि 2 तारखेला आपापल्या कार्यालयामध्ये समोर किंवा तालुक्याच्या कार्यालयाच्या ठिकाणी किंवा प्रमुख कार्यकर्त्याच्या घरात शेताच्या समोरच्या अंगणात त्या पसरून आम्ही तिकडे झाड लावणार आहोत. अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि तो 2 तारखेच्या सत्याग्रहाला जोडून आम्ही करणार आहोत. कॉम्रेड पानसरेंच्या हत्येची त्वरित सीबीआय चौकशी करावी आणि मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीकरता भुसावळ रेल्वे स्टेशनवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको केलं. 19 महिन्यांपूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि त्याच पद्धतीनं कॉम्रेड गोविंद पानसरे यांची ही हत्या करण्यात आली आहे. तर सरकार जागं होण्यासाठी आता तिसरा बळी जाण्याची वाट पाहतंय का असा सवाल या कार्यकर्त्यांनी विचारलाय. आम्हालाही गोड्या घाला हा नारा देऊन या ठिकाणी आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भुसावळला रेल रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्व करत आहोत. आमची या ठिकाणी मागणी आहे की एका वयोवृद्ध परिवर्तनवादी साहित्यिक लेखक विचारवंत विद्वान माणसाला या ठिकाणी गोड्या घालण्यात आल्या. या सर्व घटना या गंभीर आहेत आणि या गंभीर घटनांची या ठिकाणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे. मारेकरी जे आहेत ते आधी मोकाट आहेत, त्यांना या ठिकाणी अटक झाली पाहिजे. बघूयात पुढची बातमी. पुण्यातल्या थेऊर इथल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालक मंडळाकडून 13 कोटी रुपये वसूल करण्याच्या आदेशाला सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती दिली आहे. या स्थगितीनंतर जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची तक्रार केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये आता नवा वाद सुरू झालाय. 4 वर्षांमध्ये काय झाले की कारखान्याच्या काही आर्थिक अडचणीमुळं हा कारखाना अडचणीत सापडला आणि त्याच्यामुळं हा कारखाना आता बंद पडलेला आहे. गेली 4 वर्ष झालं कामगारांना पगार वगैरे नाही आहेत आणि पगार नाही तरी कामगार या ठिकाणी कामावरती येत आहेत. आता सध्या परमनंटची संख्या फारच कमी आहे कामगारांची काय आणि त्याच्यामुळं कामावरती यावंच लागतं लोकांना. बातमी आहे डान्स बार बंदीवरची. डान्स बार बंदी असताना सुद्धा नवी मुंबईत मात्र बेकायदेशीररित्या डान्स बार सुरूच आहेत आणि विशेष म्हणजे पोलिसांच्या देखतच हे डान्स बार सुरू आहेत. हॉटेल, परमिट रूम, बिअर बार या कुठल्याही ठिकाणी डान्स करण्यावर सरकारनं बंदी घातली आहे, पण तरी सुद्धा नवी मुंबईत मात्र राजरोसपणे हे डान्स बार सुरू आहेत. पोलिसांचं मात्र याकडे दुर्लक्षच होतंय. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरात बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसतेय. बंदी आदेश असतानाही बिनदिक्कतपणे डान्स बार सुरू आहेत आणि ही परिस्थिती पोलिसांना सांगितल्यानंतर आता पोलीस म्हणतात की तुम्ही दाखवा तरच आम्ही कारवाई करू. जो लड़कियां उधर काम करने का 9:30 बजे तक टाइम दिया गया है, देन परफॉर्मेंस लेसन्स है, उन लोगों को 1:30 तक रहने के लिए टाइम दिया गया है. कोई गाते समय में वो लोग बॉडी हिलाएंगे तो सही है, बट अश्लील हरकत कर रहे हैं जरूर एक्शन लेना चाहिए. उसके बारे में हम डीसीपीज, एसीपीज, इंस्पेक्टर्स को बोला है, तो आप जरूर मेरे को इन्फॉर्मेशन देना. हम दोनों मिलके पकड़ के इन लोगों के अगेंस्ट में एक्शन लेंगे. तुम्हीच आम्हाला माहिती द्या, आपण कारवाई करू असं पोलीस म्हणतात नवी मुंबईतले.
पुढची बातमी बघूयात. एमडी ड्रग्जवर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. या ड्रग्जचा NSPS ऍक्टमध्ये समावेश करण्यात आलाय आणि त्यामुळे आता एमडीची नशा करणाऱ्यांबरोबरच एमडीची खुलेआमपणे विक्री करणाऱ्यांना चांगला चाप बसणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईतल्या तरुणांना एमडी ड्रग्जच्या व्यसनानं विळखा घातला होता. मुंबईतल्या अनेक भागात एमडी ड्रग्जची खुलेआम विक्री होत होती. एमडी ड्रग्जच्या नशेमुळे मुंबईत अनेक तरुणांचा मृत्यूही झालाय, तर अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्याचंही उघड झालं होतं. पण एमडी ड्रग्जचा अंमली पदार्थ विरोधी कायद्यात समावेश नसल्यामुळे पोलिसांना फक्त बघ्याचीच भूमिका घ्यावी लागत होती. एमडी ड्रग्जचा समावेश NDPS ऍक्टमध्ये करण्यात यावा यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जे प्रयत्न करण्यात आले त्यांना यश आलंय. 12 फेब्रुवारीला यासंबंधीचं परिपत्रक काढण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावमध्ये पोलिसांनीच एका महिलेला बेदम मारहाण केली आहे. बस स्थानकावर एका लहान मुलाच्या गळ्यातलं सोन्याचं पदक चोरताना या महिलेला रंगेहात पकडण्यात आलं होतं. प्रवाशांनी या चोर महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिलं, पण यावेळेला शशिकांत महाजन या पोलीस कर्मचाऱ्यानं या महिलेला ओढत नेऊन काठीनं अमानुष मारहाण केली. ही घटना कळल्यानंतर पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी शशिकांत महाजन याला निलंबित केलंय. आपण बघतोय अत्यंत क्रूरपणे ही मारहाण करण्यात आलेली आहे. या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आलंय. आता बघूयात राष्ट्रीय बातमी. केंद्र सरकार आज भूसंपादन विधेयक लोकसभेत मांडण्याची शक्यता आहे आणि यामध्ये बरेच मोठे बदल करण्यात आलेत असं कळतंय. नवी दिल्लीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये भूसंपादनासाठी पंचायतीची परवानगी अत्यावश्यक करणाऱ्या मुद्द्यांचा यामध्ये समावेश करण्यात यावा याविषयी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मोदी सरकार या कायद्यातल्या सुधारणांमुळे अडचणीत आलंय. एकीकडे विरोधक आणि दुसरीकडे अण्णा हजारेंचं जंतर मंतरवरचं आंदोलन अशा दुहेरी कोंडीत सरकार सापडलंय. त्यामुळे आता बजेट अधिवेशन सुरळीत पार पडावं म्हणून केंद्र सरकार या तरतुदी करून काळजी घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे दिल्लीच्या जंतर मंतरवर धरणं आंदोलन करतायत. हे 2 दिवसाचं आंदोलन आहे आणि आज संपण्याची शक्यता आहे. मोदी सरकारनं आणलेल्या भूसंपादन कायद्याच्या अध्यादेशाविरोधात हे आंदोलन आहे. हा अध्यादेश शेतकरी विरोधी आणि उद्योगपतींच्या बाजूचा आहे असा आरोप होतोय. तो आगे ये देश सही आजादी के लिए फिर से कुर्बानी मांग रहा. ये लोगों को कुर्बानी करनी पड़ेगी, कुर्बानी देने पड़ेगी. तो कहेगा ये लोगों को ये करना पड़ेगा. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांची काल भेट झाली आहे. केजरीवाल यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच या दोघांची भेट झाली आहे. बातमी आहे राहुल गांधी यांच्याबद्दलची. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बजेट मांडल्यानंतर सुट्टीवर जाण्याची शक्यता आहे. काही काळ ते कामापासून दूर राहणार आहेत. बजेट अधिवेशनात सुद्धा ते फार वेळ सहभागी होण्याची शक्यता कमीच आहे आणि सोनिया गांधींना याबद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा राहुलना काही वेळ हवाय असं त्या म्हणाल्यात. देखिए, कांग्रेस पार्टी के किसी नेता के बारे में मुझे कोई टिप्पणी नहीं करना है, लेकिन उनकी राजनीतिक रुचि कितनी है. एनडीए सरकार का पहला बजट सत्र है, पहली पूरा फुल बजट पेश किया जाएगा. उसमें उन्होंने इच्छा जाहिर की है कि वो नहीं रहेंगे. इस पर तो मैं कुछ नहीं कह सकता हूं, लेकिन मैं निश्चित रूप से उनके राजनीति में और संसदीय कार्यों में उनकी रुचि कितनी है ये सवाल कुछ लोग कर सकते हैं. कांग्रेस पार्टी ने खुलासा करना चाहिए. कांग्रेस पार्टी के नेता है, सदन से गायब क्यों है, छुट्टी क्यों ली है, उसके कुछ कारण हो सकता है. अगर कारणों का पता चला तो हम बात करेंगे. कांग्रेस पार्टी के उपाध्यक्ष है और दिल्ली में जमीन अधिग्रहण के बारे में बहुत बड़ा हमला हो रहा है और राहुल गांधी अगर गायब है तो कौन से जमीन के खोज में चले गए हैं. क्या कांग्रेस की जमीन खो गई है, उसे ढूंढने के लिए निकल गए हैं, देखना पड़ेगा.
I have no idea. You have to ask these. सोनिया गांधी जी ने भी कहा कि हाँ Maybe I have no idea. Okay. हाउस Thank you. हाउस इफेक्ट नहीं होगा सर। हाँ? राहुल गांधी अगर नहीं है तो हाउस में No. See, after all, the Congress party is an important, leading party here, and we will definitely be very active. And under the guidance of Sonia ji and also Rahul Gandhi, we will function as an effective and a constructive opposition. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। मदर तेरेसांच्या संदर्भात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। धर्म परिवर्तन हाच तेरेसांच्या कामाचा खरा हेतू होता असं भागवत यांनी म्हटलंय आणि त्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। मदर तेरेसा यांचं कार्य उत्तम होतं, पण ज्यांची सेवा केली जायची त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सांगितलं जायचं असं वक्तव्य भागवत यांनी केलंय। ते जयपूरमध्ये बोलत होते। या वक्तव्यावरून खळबळ उडाल्यानंतर संघानं ते त्यांचं वैयक्तिक मत नसून एका व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असल्याचं सांगत सारवासारवीचा प्रयत्न केलाय। सेवा बहुत अच्छी होती होगी बात, लेकिन पीछे एक उद्देश्य रहता था कि जो सेवा जिसकी होती है वो कृतज्ञता से ईसाई बन जाए। कोई किसी को ईसाई बनाना चाहे न बनाना चाहे उसका प्रश्न है, परंतु सेवा की आड़ में वो किया जाता है तो उस सेवा का अवमूल्यन हो जाता है। यहाँ पे कुछ नहीं है। यानंतर आपण आज ठळक मध्ये इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर परत भेटूया। रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना रेल्वेचे वार्षिक पास देण्यामागे रेल्वेचे किती उत्पन्न बुडतं याचा कुठलाही हिशोब रेल्वेकडे नाही। आरटीआय कायद्याअंतर्गत ही माहिती उघड झाली आहे। दरवर्षी रेल्वेच्या 14 लाख कर्मचाऱ्यांना आणि 11 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना पासेस दिले जातात। यामध्ये कर्मचाऱ्यांना वार्षिक 3 आणि अधिकाऱ्यांना 6 पासेस दिले जातात। या पासेसमुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नाहीत किंवा त्यांचे तिकीट कन्फर्म होत नाही। दरवर्षी अंदाजे 2000 कोटी रुपये या पासेसमुळे बुडत असल्याचा अंदाज आहे। नागपूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते अविनाश प्रभुणे यांनी विचारलेल्या माहितीत रेल्वेने या पासेस संदर्भात काहीही हिशोबच नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे या पासेस संदर्भात हिशोबाची यंत्रणा तयार करण्याची मागणी आता होतीये। मुळात पासेस देण्याला विरोध नाही आहे, पण त्याचं व्हॅल्युएशन होणं जरुरी आहे। म्हणजे त्याला आपण किती अमाऊंट हे होतं, कारण की एक प्रकारे पास दिल्यानंतर तो एक प्रकारे रेल्वेचा रेव्हेन्यू बुडतो आणि दुसऱ्या माणसाला तिकीट मिळत नाही त्याचं। तर रेल्वेचं जे उत्तर आलं ते धक्कादायक उत्तर आहे। त्यांनी असं दिलं आहे की या पासेसचं व्हॅल्युएशन करायची पद्धतच नाही आहे। म्हणजे दिस इज अ प्रिव्हिलेज गिवन बाय रेल्वे, त्यामुळे आम्ही आता कुठलंही व्हॅल्युएशन करत नाही। फक्त नंबर ऑफ पासेस किती इश्यू केले हे आम्ही रेकॉर्ड ठेवतो, पण कॉस्टिंग करत नाही याचं। हे मोठं धक्कादायक आणि आश्चर्यजनक होतं। पुढची बातमी नाशिकमध्ये आहे। रेल्वेबद्दलचीच आहे। नाशिकमध्ये रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत, कारण नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि देवळाली रेल्वे स्टेशन ही दोन प्रमुख रेल्वे स्टेशन्स नाशिकमध्ये येतात, पण या रेल्वे स्टेशन्सचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीये। कित्येक वर्षांपासून या ठिकाणी रेल्वे टर्मिनलची मागणी होते, ती अजून पूर्ण झाली नाहीये। तसंच नाशिक पुणे ही थेट गाडी सुरू करावी ही मागणी सुद्धा कित्येक वर्षांपासून प्रलंबितच आहे। नाशिककरांच्या प्रवासाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाशिकहून पुण्याला आणि नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या मध्ये नाशिककर जाऊ शकेल अशा तऱ्हेचं प्रावधान नाही आहे। नाशिकहून जाणाऱ्या प्रवाशाला ज्या गाड्या आहेत त्या इतक्या गैरसोयीच्या आहेत की मुंबई विटीपर्यंत जायला किंवा दादरपर्यंत जायला किंवा पुण्यापर्यंत कामासाठी जायला त्याला फार वेळ घालवावा लागतो। आणि हा जो वेळ घालवावा लागतो हा जर समजा रेल्वेने कन्व्हिनियंट गाड्या दिल्या तर राष्ट्रीय उत्पन्नही वाढेल। बातमी बारामतीची आहे। बारामती तालुक्यातल्या शिरसुफळ इथे गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतोय। हा प्रकल्प गायरान जमिनीवर उभारला जातोय आणि त्यामुळे संतप्त गावकरी रस्त्यावर उतरलेत। सौर ऊर्जा प्रकल्पाच्या 14 मेगावॅट क्षमतेच्या दुसऱ्या टप्प्याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केलाय, पण विरोध असताना सुद्धा हे काम पोलीस बंदोबस्तात सुरूच आहे। गावात शिल्लक असलेली गायरान जागा या प्रकल्पासाठी वापरली जाते, त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय आणि त्यामुळेच येणाऱ्या काळात या प्रकल्पावरून आणखी संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह सुद्धा दिसतायत। माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांनी 5 वर्षांपूर्वी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं आणि 5 वर्षात विकासाच्या अनेक योजना आबांनी जिल्ह्यात राबवल्या।
यामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्याच नाही तर लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगड या 3 राज्यांच्या सीमावर्ती भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गोदावरी नदीवरच्या पुलाचं काम केंद्र सरकारकडून आबांनी मंजूर करून घेतलं होतं। राज्यात एखाद्या नदीवरचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा पूल आहे आणि 300 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या आंतरराज्यीय पुलाचं काम आता प्रगतीपथावर आलंय। पुढची बातमी बघूयात। पुणे महानगरपालिकेसमोर कागद कचरा पत्रा कष्टकरी पंचायतीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलं। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। पुणे महानगरपालिकेने कागद कचरा पत्रा कष्टकरी कामगारांकरता असलेल्या कल्याणकारी योजना राबवाव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। या कामगारांकरता कल्याणकारी योजना राबवायला पुणे महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे, पण योजनांची अंमलबजावणीच झाली नाही असं बाबा आढाव यांचं म्हणणं आहे। महापालिकेने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही बाबा आढाव यांनी दिलाय। मुद्दाच आहे यांच्या कल्याणकारी योजनांच्यासाठी, कारण आम्ही महानगरपालिकेचं रोज जवळपास 3000 टन कचरा त्याची विल्हेवाट आम्ही लावतो, त्यांचा वाहतुकीचा खर्च वाचवतो। आता याच्या बदल्यात या हजारो भगिनी ज्या काम करतात, या भगिनीने जरा वैद्यकीय सेवेच्या मार्फत दवाखान्याचा खर्च त्यांनी द्यावा जरा थोडा। कचरा मुलांच्यासाठी जरा त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी वर्षाला 5000 रुपये द्यावेत। बातमी सांगलीची आहे। सांगलीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी वॉटर हाऊसवर आंदोलन केलंय। गावामध्ये दूषित पाणी येत असल्यानं त्यांनी हा मोर्चा काढला, पण निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीच नसल्यानं संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 65,000 नळ कनेक्शन आहेत आणि या नळ धारकांकडून सुमारे 20 ते 22 कोटी रुपये जमा होतात। तरीही या जलशुद्धीकरणातून दूषित पाणी सोडण्यात येतंय आणि त्यामुळे पोलिसांमध्ये आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। लोणावळ्याची बातमी। लोणावळ्यामध्ये कुमार रिसॉर्टमध्ये 7 वर्षांच्या लहान मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आला होता आणि या प्रकरणातल्या आरोपींना शोधण्यात पोलीस यंत्रणांना अजूनही यश मिळालेलं नाहीये, तर आरोपींऐवजी आंदोलकांनाच गुन्हेगार आणि दरोडेखोर ठरवण्यात आलंय। त्यामुळे लोणावळ्यात आंदोलन करण्यात आलं। शिवाजी चौकामध्ये ठिय्या आंदोलन करून शेकडो नागरिकांनी तिथे उपोषण सुरू केलं। या काळात लोणावळ्याच्या बहुतांश भागातले आर्थिक व्यवहार सुद्धा बंद ठेवण्यात आले होते। आरोपींना पकडण्यात यावं, तपास अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जावेत अशा मागण्या यावेळेला करण्यात आल्या। आणि लोणावळ्याच्या या घटनेचे रायगडमध्ये सुद्धा पडसाद उमटले। रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी मूक मोर्चे काढून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली। या मागणीसाठी सर्वपक्षीय मूक मोर्चा अलिबाग तहसील कार्यालयावर नेण्यात आला। यात महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता, पण तहसीलदार कार्यालयातच हजर नव्हते आणि त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला। जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी मोर्चेकऱ्यांना भेटून निवेदन स्वीकारलं। आरोपींचा छडा लागला नाही तर येत्या 27 तारखेला लोणावळा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आलाय। मुंबईमधल्या नाईट लाईफची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, पण नाईट लाईफवर एवढा गोंधळ घालायला तो काय देशाचा प्रश्न आहे का असा प्रश्न उपस्थित करत कवी रामदास फुटाणे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंचे कान उपटलेत। पिंपरी चिंचवडमध्ये एका कवी संमेलनादरम्यान फुटाणे बोलत होते। आमच्याच एका मित्राने काल मागणी केली मुंबईत, नाईट लाईफ सुरू करा। हा काय देशाचा प्रश्न आहे का? म्हणजे नाईट लाईफ म्हणजे तुम्हाला माहिती का, तिथे 300-400 रुपयाला कॉफी असते। आपली पोरं जाऊन 300 रुपयाची कॉफी पिणार आहेत का रात्री? म्हणजे कॉफी प्यायला जाणार आहेत का? आणि मग जे काय प्यायला जातील त्याच्यासाठी घरात चोऱ्या केल्याशिवाय राहणार आहेत का ते? ठाण्यातल्या बिल्डरच्या मुजोरीची बातमी IBN लोकमतवर दाखवल्यानंतर तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या घरात धमकी देणारी चिठ्ठी टाकण्यात आली आहे। या चिठ्ठीमध्ये लवकरात लवकर घर खाली करा नाहीतर भविष्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येतील अशा आशयाचा मजकूर आहे आणि या प्रकारानंतर काशीनाथ परब या बिल्डर विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे। पण या बिल्डरला मात्र अजूनही अटक झाली नाहीये। अंतरिम जामिनावर असलेल्या या बिल्डरच्या या कृत्यामुळे ठाण्यातल्या लोकमान्य नगर मधली अनेक कुटुंब दहशतीखाली आहेत। माझ्या बायकोच्या नावाने त्याने धमकी दिली आणि तुझ्या नवऱ्याला तुझ्या मुलाला मी खलास करणार अशी कमीत कमी 8 ते 10 लोकांना आमच्या एरियातल्या लोकांना धमकी दिली आहे। आणि तुम्हाला किती पैसे पाहिजे पण केस मागे घ्या असं तो सांगतोय। पोलीस स्टेशनवरून वागणं, एक गाबी साहेब आणि ह्यांचं वागणं ठीक आहे। आम्ही जेव्हा लक्ष्मीनारायण साहेबांशी कॉन्टॅक्ट केलं त्याच्यानंतर वागणं सुधारलं।
नाहीतर आमची कंप्लेंट आता 25 वर्ष आमची कंप्लेंट कधी घेतली नाही, त्याला एक दिवस कधी अरेस्ट केलं नाही. बातमी आहे औरंगाबादच्या. औरंगाबाद शहर आणि शहराजवळच असलेल्या वाळुंज MIDC परिसरातल्या गाड्या पेटवण्याचं सत्र काही थांबत नाहीये. गेल्या 2 वर्षांपासून पोलिसांनी गाड्या पेटवणाऱ्याला पकडण्यात अपयशच येतंय. काल एकाच दिवशी वाळुंज आणि MIDC आणि औरंगाबाद शहरामध्ये या माथे फिरून एकूण 11 दुचाकी पेटवल्यात, तर मागच्या 4 दिवसांपासून जवळपास 25 दुचाकी जाळण्यात आल्यात. पोलिसांनी गस्त वाढवली आहे, विशेष पथकांच्या माध्यमातून पाळत ठेवली, पण आरोपी पकडण्यात मात्र पोलिसांना यश येत नाही आणि त्यामुळे नागरिक आता संतापलेत आणि भीतीचं वातावरण सुद्धा आहे. बातमी आहे कोल्हापूरमधल्या वादग्रस्त टोल प्रकरणाची. टोल विरोधातली याचिका आता सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. 2 महिन्यात यावर सुनावणी होणार आहे. सुभाष बाणी आणि शिवाजी परुळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याआधी हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी याचिकेवर काम झालं होतं. कोल्हापूरमध्ये AVH हटाव जन आंदोलन कृती समितीनं आंदोलन करत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. AVH प्रकल्पाला मंत्र्यांनी दिलेली स्थगितीची ऑर्डर लागू करायला प्रदूषण नियंत्रण मंडळानं असमर्थता दाखवली आहे, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये AVH प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाला गेल्या 2 वर्षांपासून विरोध होतोय. आणि आज ठळकमध्ये आपण इथे पुन्हा एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. एन श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिलाय. BCCIच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना अपात्र ठरवलं होतं, पण श्रीनिवासन हे BCCIच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज होतात आणि यासाठी त्यांनी चेन्नई सुपर किंग्सची टीम सुद्धा विकली आहे. पण कोर्टाने सांगूनही श्रीनिवासन हे अध्यक्षपदासाठी तयारी कशी काय करू शकतात असं म्हणत सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना फटकारलंय. या प्रकरणी कोर्टाचा अवमान केल्याची कारवाई सुद्धा श्रीनिवासन यांच्यावर होऊ शकते. वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने अखेर विजयाचं खातं उघडलंय. स्कॉटलंडचा 119 रन्सचा धुव्वा उडवत इंग्लंडने 2 पॉइंट्स पटकावले. टॉस जिंकून स्कॉटलंडला पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय पुरता फसला. इंग्लंडच्या दोन्ही ओपनर्सनं मोईन अली आणि इयन बेलनं तुफान फटकेबाजी करत इंग्लंडला तगडी ओपनिंग करून दिली. मोईन अलीनं 107 बॉल्समध्ये 12 4 आणि 5 खणखणीत 6 ठोकत 128 रन्स केले, तर इयन बेलनं त्याला चांगली साथ देत शानदार हाफ सेंचुरी ठोकली आहे. मिडल ऑर्डरमध्ये इयन मॉर्गननं 46 रन्स करत इंग्लंडला 300 रन्सचा टप्पा पार करून दिला. स्कॉटलंडतर्फे डॉश डेव्हीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्यात, पण स्कॉटलंडला मात्र कमाल करता आली नाही. इंग्लिश बॉलर्सच्या माऱ्यापुढे ठराविक अंतरावर त्यांच्या विकेट जात राहिल्या. तर ग्रुप ए मध्ये आता रंगत वाढत चालली आहे. स्कॉटलंडवर विजय मिळवत इंग्लंडनं पॉइंट्सचं खातं उघडलं, पण अजूनही ते टॉप 4 मध्ये आलेले नाहीयेत. न्यूझीलंड 3 पैकी 3ही मॅच जिंकून नंबर 1 आहे, तर ऑस्ट्रेलियाला पावसाचा फटका बसलाय आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतंय. बांगलादेश विरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाल्यानंतर दोन्ही टीमच्या खात्यात 1-1 पॉइंट जमा झालाय. याचा बांगलादेशला मात्र मोठा फायदा झालाय. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी वाडा तालुक्यातल्या सोनाळेमध्ये क्वेस्ट संस्था आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागानं मिळून पुस्तक गाडी सुरू केली आहे. या गाडीवर सौर ऊर्जेवर चालणारा इन्व्हर्टर आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना LCD प्रोजेक्टरच्या मदतीनं अभ्यासातल्या गोष्टी आणि प्रॅक्टिकल्स दाखवण्यात येणार आहेत. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. अशी पुस्तक गाडी महाराष्ट्रभरात जर सुरू करता आली तर त्याचा फायदा अतिदुर्गम भागातल्या शाळेतल्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी केला जाऊ शकतो. मुंबईतल्या श्वान प्रेमींसाठी मुंबईत डॉग शो आयोजित करण्यात आला होता. धारावीच्या मनोहर जोशी विद्यालयामध्ये हा डॉग शो झाला होता आणि यामध्ये 200 पेक्षा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या श्वानांनी भाग घेतला होता. इतकंच नाही तर यावेळेला या श्वानांच्या वेगवेगळ्या स्पर्धाही झाल्या. या डॉग शोचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या वेळेला मुंबईमध्ये कॅश प्राईज असलेलं हे पहिला डॉग शो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे
ब्रीड बाजारात असतात, कुठल्या प्रकारच्या ब्रीड असतात त्या लोकांना माहितीही नसतं. डॉग लवर असतात पण त्यांना त्यांची शास्त्रशुद्ध माहिती नसते. बाजारात कुठल्या प्रकारचं फूड अवेलेबल आहे, कुठल्या प्रकारच्या गोष्टी अवेलेबल आहेत, ह्या सगळ्या डॉग शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतात. आणि मुळात असं असतं की डॉग शो ऑर्गनाईज करण्यामागे कल्पना अशी असते की लोकांमध्ये डॉग्सबद्दल जी आहे ती माहिती पसरवणं गरजेचं आहे. त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे ते त्याच्यामध्ये सगळीकडं व्यक्त होत असतं. डॉग शोच्या माध्यमातून लोकांना असं कळतं की अरे आपला कुत्रा ह्या कुत्र्यापेक्षा अजून चांगला होऊ शकतो, आपला कुत्रा असं होऊ शकतो, आपला कुत्रा तसा होऊ शकतो, आपल्या डॉग्सला आपण हे देऊ शकतो, आपल्या डॉग्स उभा कसा राहिला पाहिजे, त्याची नीट कशी निगा राखली गेली पाहिजे, त्याची पेरेंट्स म्हणजे त्याचे पेरेंट्स जे असतात ते चांगले पेरेंट्स कसे ओळखायचे असतात, हे लोकांपर्यंत शास्त्रशुद्ध माहिती जी असते ती पोहोचवणं फार गरजेचं आहे. आज ठळकमध्ये आपण इथे एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत फिल्मी तडका.